त्यावेळेला एक रायगडचं वेगळं पण म्हणजे एकदा पावसाळा संपला की आपल्या सुधागडमध्ये कबड्डीचे वारे व्हायला सुरुवात व्हायची। मित्रांनो, मी माणगाव तालुक्यातला आहे। आमच्या माणगाव तालुक्यामध्ये तिकडे एवढा काही कबड्डीचा अवेअरनेस नाहीये, परंतु आपल्या या सुधागडमध्ये आल्यानंतर कबड्डीची एवढी आवड निर्माण झाली की प्रत्येक वर्षी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन करून कबड्डी या ठिकाणी साजरी केली जाते। मग तालुकास्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील आणि राज्यस्तरीय असतील। पण मित्रांनो, या मडाळी गावचं हे विशेष वैशिष्ट्य आहे की अतिशय शिस्तप्रिय आणि अगदी प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक कबड्डी रसिकाचा आणि प्रत्येक सामाजिक आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा इथे यथोचित सन्मान
रक्षक आणि जयेश गावण सारखा तुफानी वेग मैदानात पाहायला मिळेल. तर धाडसी निर्णय घ्यावा लागेल. विराज राणे सारखा घणाघाती हल्लेखोर समोर असताना आणि मात्र त्याला सुद्धा भगदाड पाडतो या भेद भिंतीला जयेश गावण. आज मैदानात प्रशांत जाधव पाहायला मिळत नाही, परंतु अफान नावाचं वादळ आज मैदानात घोंगवल्याशिवाय राहणार नाही. अफान साठी ऑफर आहे. एका चढाईत 5 गुण केले प्राप्त स्पर्श करून तर समालोचक श्री रुपेश टाकी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 5-5 रेड वर गेलं तर भरपूर जणांसाठी ऑफर आहे. पाठी राख्यांसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. तर तिला शब्द माघार नाही आणि तलवारी शिवाय वार नाही. उडवलाय मैदानात भिरकवलाय. केदार लाल याला थांबवलं गेलंय. बुचकल्यात पडतोय पांडवादेवी रायवाडी. हॅलो, या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये कुठेतरी भाई साजेकर आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर येऊन सन्मानित व्हायचं आहे. भाई साजेकर. तर धनुष्यातून बाण सुटलेला आहे, वनवा पेटलेला आहे आणि रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. विजयाचा शंखनाद करायचा असेल तर आपल्या ठेवणीतल्या चढाया पांडवादेवी रायवाडी बाहेर काढावे लागतील. हॅलो चेक. त्यानंतर आपण लगेचच पुढील शुभ सन्मान करत आहोत. मी रोहन साजेकर आपल्या या ठिकाणी विनंती करतो आपण आदरणीय भाई साजेकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. या सोलापूर तालुक्यातील एक नामवंत उद्योजक तथा एक जबरदस्त कबड्डी खेळाडू म्हणून ज्या ठिकाणी पाहिलं जातं असे भाई साजेकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आता मात्र संकेत बनकर याच्यावर पूर्ण दारोमदार राष्ट्रीय खेळाडू चढाई करतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलंय. आग लागलेली आहे मैदानात, परंतु विझवण्याचं कार्य कोण करेल? आम्ही तर तेल टाकत राहणारच, यात मात्र शंका नाही. चला चला, जबरी खेळ पाहायला मिळेल. काही मिनिटातच लोण्याचा गोला बोचा पडेल. मात्र पडलाय तो मात्र पांडवादेवी रायवाडी संघ. हॅलो चेक. रसिकांमध्ये कुठेतरी एक चष्मा हरवलेला आहे, नंबरचा चष्मा आहे. जर कोणाला सापडला तर कृपया आपण व्यासपीठाकडे संपर्क करा. एक चष्मा आमच्या मंडळात हरवलेला आहे. जर कोणाला सापडला तर कृपया आपण व्यासपीठाकडे जमा करायचा आहे अथवा संपर्क करा. कॅमेरामन आपल्यासाठी सुद्धा ऑफर आहे. जर सामना 5-5 रेड वर गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र निघाला पांडवादेवी रायवाडी संघाचा घरचा साथ. सोन्या 50-50 चढाई करेल. अफान मात्र बोनस आहे. सुरुवात झाली आहे. धडाडली साईल ही तोप. याच सुधागड तालुक्यात एकीकडे जयेश गावण नावाचा वादळ फिरकतोय. हे तोकते वादळ आहे, थांबवणं कठीण जाईल. तर तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून तेल मिळाले नव्हे तुफानातील दिवे. आम्ही तुफानातील दिवे. निघालाय अफान किरकिरे. चढाई करेल. या खेळाडूची सुद्धा पालखी उचलली जाईल का? सवल मध्य रेषा भेदणार तोपर्यंत आपण किरकिरेला मैदान दाखवलंय. 500 रुपयाचं कडक पारितोषिक मिळालं असतं, परंतु मात्र इंचाचा फरक. पाठीराख्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहिल्या असतील. पालखी उचलली गेली आहे अफान किरकिरेची. रोहिदाजी खाडे, सचिनजी खाडे
आणि प्रवीणजी खाडे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. अफान मैदानात असल्यावर रसिक हो तुमचा पैसा वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. ही तर सुरुवात आहे. अभी तो झाकी है, पूरा खेल बाकी है. 15-8-15. ज्याला हृदयविकाराचा आजार आहे जरा लांबच राहा. झटकायण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी निघाला. ओटेकचा बेताज बादशाह बोनस सहजच मिळवतोय. जयेश गावड मैदानाच्या बाहेर आहे. संजीवनी मिळेल का? वादळी खेळ मैदानात राजा मात्र सर्वांना नाराज करेल की यशस्वी होईल. प्रत्येकाच्या नजरा लागल्यात या सामन्यावर. असा हा जबरदस्त सामना तुम्ही पाहताय. आक्रमक पवित्र असेल मैदानात. अर्जुनाची लक्ष भेदी एकाग्रता. तर बघूया निघाला पुन्हा एकदा अफानची सुद्धा खेळी वादली आहे आणि सहजासहजी बोनस. दिवाळी साजरी झाली हो सुधागड तालुक्यात. आणि चढाईची धुरा सांभाळतो यज्ञेश गावण. एक जवळजवळ 35-40च्या घरात वजन, परंतु या खेळाडूकडे सुद्धा जबरदस्त खेळ आहे. प्रयत्न छान. विराज राणे यांनी भिरकवलाय यज्ञेश गावड याला, परंतु मध्यांतर होतोय. गुणफलक जय हनुमान उच्चेडे 15, पांडवादेवी रायवाडी 11. पांडवादेवी रायवाडी सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो. हॅलो चेक. दुसरा पुकार असेल सेकंड कॉल आपण तयारीत राहायचं आहे. आकादेवी बोरी विरुद्ध गावदेवी कुहेरे आपण तयारीत राहायचंय. दोन्ही संघांकरिता हा दुसरा पुकार असेल. आकादेवी बोरी विरुद्ध गावदेवी कुहेरे आपण जय तरीस सज्ज राहायचं आहे. 15-11 लाईनमॅन तुमच्यासाठी सुद्धा ऑफर आहे. कबड्डी क्षेत्रातील ही पहिली ऑफर लाईनमॅन साठी असेल. 4 लाईनमॅन जर सामना 5-5 रेडवर गेला तर प्रत्येकी 100-100 रुपयाचं पारितोषिक. स्कोर रिपोर्टर तुमच्यासाठी सुद्धा 100-100 रुपयाचं पारितोषिक. टोटल 800 रुपये झाले. कॅमेरामन 500 रुपयाचं पारितोषिक. पाठी राख्यांसाठी 500-500 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सामनाधिकाऱ्यांसाठी 200-200 असे 600 रुपयाचं पारितोषिक जर सामना 5-5 रेडवर गेला. काही शक्य आहे कारण इथे अंदाज कोणी लावू नका. कारण रायगडचे वाघ आता या सुधागड तालुक्यात गरज नाही. चढाईसाठी पुन्हा एकदा अफान. निशान मात्रे समोर ठाकलाय. लाद भिरकवले आणि यशस्वी अफान. बल्लाळेश्वर पेट्रोलियमचे सर्व आदरणीय प्रवीणजी खाडे आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. तसेच रोहिदासजी खाडे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. दीपेश पाटील साठी सुद्धा ऑफर आहे. विक्रम म्हात्रे कडून जर चढाई केली तर 500 रुपयाचं पारितोषिक. बिबट्या म्हणून ज्याला 55 किलोचा ओळखला जातो तो जय हनुमान उचेडे संघाचा खेळाडू माझ्याकडून ऑफर. एका चढाईत जर 2 गुण प्राप्त केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. या ठिकाणी एक विशेष पारितोषिक आलेलं हो आहे. हो हो प्रयत्न छान. यश यश आणि पालखी उचलली गेली. काय म्हणावं या खेळीला. मोठमोठे गार झाले गंमत मध्ये. काय क्षेत्ररक्षण. अफान याला थांबवलंय जय हनुमान उच्चेडे संघाकडून. एक विशेष पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी अखिल आणि एजाज यांच्या माध्यमातून समालोचक रुपेश टाकी सरांकडे त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निश्चितच उत्कृष्ट समालोचन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद एजाज आणि अखिल. धन्यवाद. तर सामना होईल चुरशीचा. नाद 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 कबड्डीचा. अफान जवळ मध्यरेषे स्पर्श करणार, परंतु आपण एका चढाईत घणाघाती हल्ला तो करू शकतो. हॅलो मेडिकल घ्या मेडिकल. अफानसाठी ऑफर वाढवतोय मी.
500 रुपये जरा काम कमी होते. 1000 रुपये एका चढ्यात 5 गुण समालोचक रुपेश डाकी कडून. पैशांचा पाऊस मैदान मात्र सजलंय. संघ प्रशिक्षणासाठी सुद्धा पॅकेज वाढवतोय. जर सामना 5-5 रेडवर गेला तर संघ प्रशिक्षक 500-500 1000 रुपयाचे पारितोषिक. 4500 आतापर्यंत ऑफर या सामन्याला. 12-17-17-12 सामना मी 5-5 रेडवर घेऊन जाणार. निघालाय चढाईसाठी केदारला. घणाघाती हल्ला पुन्हा एकदा मैदानावर होईल. निशान भात्रे सारखा एक छुपा खेळाडू मैदानात. नकुलाची चपलता दाखवावी लागेल. हो केदारलाल आता मात्र गुणांची चोरी करतोय. पांडवांची एकजूट पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा मैदानात आव्हान आलंय. वेग पुन्हा एकदा धारण करेल. डिपेंडरच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाया तुम्ही पाहताय. जयेश गावण अनस्टॉपेबल. पेन तालुक्याची ही राहुलपिंडी एक्सप्रेस आहे. रुळावर आली तर थांबणं कठीण जाईल. परंतु संकेत बनकर शकुनीची चाल आणि आता मात्र निघालाय 4 विरुद्ध 1. अनेक जण म्हणताना आपण बदललाय, पण आपण म्हणतो की सॉफ्टवेअर अपडेट झालाय. या सॉफ्टवेअरला हॅक करणं कठीण जाईल. उभा ठाकलाय आणि 1 गुण निश्चितच मिळेल. लाजवाब केली मैदानात. आले 100 गेले 100. कबड्डी वाले एकच नंबर. फक्त 3 गुणांची आघाडी आहे. कुणी अंदाज लावू नका. अंदाज पाण्या पावसाचा लावतात, कबड्डी खेळाडूंचा नव्हे. हो संकेत बनकर आता मात्र गारद केलंय. चांदण्या दाखवल्या ते जयेश गामड्याला. आता मात्र 2 विरुद्ध 1 सावध पवित्रा. आता मात्र संजीवनी घेऊनच येणार. ज्याप्रमाणे हनुमंतरायानं उचलला होता डोंगर आणि लोण्याचा बोजा पडतोय. उचेडे संगम 18-19 1 गुणांची आघाडी पांडवादेवी रायवाडी संघाकडे. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. आता मात्र संघ प्रशिक्षकाला शकुनीची चाल चालावी लागेल. वादळी केली. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ रेडरची होणार डिपेंडरला भेट. चढाई करतोय लाजवाब आणि आता मात्र यशस्वी. पुन्हा एकदा गुणफलक 19-19. लाईनमॅनला तुफानी आनंद झालेला दिसतोय. ऑफर आहे. कॅमेरामन फोकस करो. आता मात्र आणि मैदान गाजवलंय. किती गुण. 1000 रुपयाचं पारितोषिक जाईल का? आणि 1000 रुपयाचं पारितोषिक जातोय समालोचक रुपेश डाकी कडून. आपण क्रिकेटसाठी रोख कॅश प्राइज ही वादली केली आता मैदानात मात्र पाहायला मिळेल. तुफानी दमाचा बुचकुल्यात पाडलंय आणि जयेश गावण वाट काढतोय. इतका जवाब पत्तरशे मैदानात मात्र आग पेटली आहे. किती गुण. बोनस प्लस 4 गुण अर्थातच 5 गुण. माझ्याकडून जयेश गावणला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. वादळी केली मैदानात. घणाघाती हल्ले. मैदान गाजले. पुन्हा एकदा गुणफलक 24-24. इकडे पण 1000 लावला असता, परंतु ऑफर लावली नव्हती. आता 5 नेलं म्हणजे 500 तरी देणंच आहे. स्वागत आहे. घणाघाती हल्ला. राजेश साजेकर यांच्याकडून जयेश साठी सुद्धा 500 रुपयाचं जवाब 1000 झालेले. बोनस आहे. कॅमेरामनला सुद्धा आनंद झाला कारण गुणफलक 25-24.
लाजवाब मैदान गाजले. पाडव्याला खाऊ श्रीखंड, गोड हवे प्रचंड. सामना कसा चालू आहे, रसिक मनाला आनंद झाला. शेवटची 5 मिनिटं बाकी. तुफानी गेम मैदानात ऑन झालाय. 25-25 हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना तुम्ही पाहताय. लोण्याचा बोजा पडू शकतोय. हो हो, शांतता, संयम, कार्यक्रम हा कबड्डीचा मंत्र आहे. जयेश गावट पुन्हा एकदा चढाई करतोय. हो हो, प्रयत्न होता पण फसला आणि जयेश गावट यशस्वी झाला. 25-26. तर जागू दे तुझ्यातील आत्मशक्ती आणि होऊन दाखव या जगाला धडाकेबाज. तर अंधाराला भीत नाही, आभाळाची साथ आहे, परंतु ही साथ क्रीडांगण देवता कुणाला देते. आता मात्र युट्यूब वर गर्दी झाली. पांडवादेवी रायवाडी 25, प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान उचेडे 26. ऑफर तैनात आहे. जर 5-5 रेड वर गेला तर पैशांचा पाऊस मैदानात आहे. स्कोर रिपोर्टर साठी सुद्धा 400 रुपयाचं पारितोषिक आहे. पाठी राख्यांसाठी 500-500 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि जर सामना प्रशिक्षकांना सुद्धा लावावी लागते. शेवटची 4 मिनिटं बाकी. हो हो हो, भिरकवलाय लोण्याचा बोजा. 1+2, परंतु आफान नावाचं वादळ आहे. मैदानात काही शक्य आहे. श्रीकांत भोईर सर, अजय साजेकर सर, पैसा वसूल झाला या स्पर्धेचा. असंभव काही होऊ शकते या मैदानात. या स्पर्धेला जवळ 2100 रसिक वर्ग लाईव्ह पाहताय. असा हा सामना निघालाय. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन बिघडवायला अर्थातच अफान किरकिरे. बोनसचा बेताज बादशाह, गुणफलक 26-29. झिंगाट सामना चालू आहे. पलटवार होईल. अगदी काहीच वेळामध्ये या ठिकाणी सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा सुधागड तालुक्याचे नवनिर्वाचित उपसभापती आदरणीय संदेशजी शेवाळे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. कालचाचे ठोके वाढतायत. पुन्हा एकदा आपण आणि यशस्वी होतोय. 1 गुण निश्चितच मिळेल. ही चाल आहे प्रशिक्षकाची, विसरू नका. कारण आपण हा मल्टिपल गुणसंख्या घेऊन जाणारा, चढाईमध्ये वादली खेळी करणारा आपण 1000 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत खात्यात जमा झालं. हृदयाची धडधड वाढते. मनक्या झिंझिण्या येऊ शकतात. असा हा सामना 27-30. सामना जर 5-5 रेड वर गेला तर कॅश प्राइज सर्वांनाच मिळणार. पाठीराख्यांना सुद्धा आनंद होईल. तुफानी दमाचा. मन के जीते जीत है, मन के हारे हार गए जो बिन लड़े उन पे है धिक्कार, जो देखे ना सपना, सपनों का अधिकार है, असल अधिकार है अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकर या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं।
कोण इतिहास रचना उच्चेडे की पांडवा देवी रायवाडी? रसिकर गाजतय बोनस मिळवतोय 28-3. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय. हो घणाघाती हल्ला होईल का मैदानात? समोर मध्यरक्षक संकेत बानकर तर कोपरा रक्षक विराज राणे असताना मैदानामध्ये खोलवर चढाई करणं म्हणजे धाडसच आहे. बोनस पॉइंट 28-31. काही मिनिटांचा कालावधी बाकी. Hello, check. Now the third and final call for the next match. गावदेवी कोहिरे versus अकादमी बोरी. Be ready for the next match. आपल्याकरता तिसरा व अंतिम पुकार असेल. थर्ड अँड फायनल कॉल गावदेवी कोहिरे विरुद्ध अकादमी बोरी. तिसरा पुकार आहे. आपण मैदानाच्या दिशेने राबा नफा मित्रांनो. कृपया आपण मैदानाच्या गेटकडे चालायचं आहे. आपल्याकरता तिसरा पुकार असेल. पुन्हा एकदा चढाईसाठी आव्हान. महत्वपूर्ण चढाई असेल. बघूया काय घडतोय काय बिघडतोय. अरे वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. बार बार रेड करेगा झुकेगा नहीं साला असा आपण किरकिरे मैदान गाजवलंय. 29-31 2 गुणांची नाममात्र आघाडी आहे. सामना 5-5 रेड कडे जाण्याचा दिसतोय परंतु प्रयत्न सातत्याने करतोय. धाडसी निर्णय घेतोय असा एक जबरदस्त खेळाडू जयेश गावड मैदानात चमकलाय. या वेगाला थांबवणं कठीण जाईल का? बोनस वारंवार आणि शेवटचा मिनिट बाकी. मारलेला आहे लाजवाब प्रामाणिक दोन्ही खेळाडू. 30-32 जातोय का सामना 5-5 रेड कडे. 30-32 जयेश गावड मैदानात आहे. काही शक्य आहे. तुफानी सामना. अधिराज्य या मैदानावर कोण गाजवेल? 2 गुणांची आघाडी काही वेळ बाकी आणि चढाई करेल आफान. 1 गुण. 31-32 आता खेळ 5-5 रेड वर सुद्धा जाऊ शकतोय परंतु काय घडेल मैदानात? रक्ताचं पाणी करतोय. ऑफर लाईव्ह आहेत आणि संग्राम साधतोय.